भाजपाचे उपसचिव सचिन शिंदे हाती मशाल घेणार असल्याची एक मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे। अगदी थोड्याच वेळात ठाकरे गटात ते प्रवेश करतील। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, भाजपला दादरमध्ये मात्र धक्का बसलेला आहे, कारण सचिन शिंदे हे मशाल हाती घेणार आहेत। भाजपचे उपसचिव ते होते आणि आता मात्र ते ठाकरे गटात जात आहेत। त्यामुळे आता फक्त मतदानापूर्वीच नाही तर मतदानानंतर सुद्धा आपण बघतोय मोठे फटके राजकीय पक्षांना बसलेले बघायला मिळत आहेत। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। वैदेही, नेमकं काय कारण आहे? सचिन शिंदे मतदानानंतर आपण बघतोय उद्या निकाल लागतोय, त्याआधी भाजपला हा धक्का बसतोय। नक्कीच आपण बघतो दादर माहीम हा खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि यातच आता शिवसेनेचे 2 गट पडल्यानंतर सचिन शिंदे जे भाजपचे महत्त्वाचे नेते या विभागाचे मानले जातात ते आता हाती मशाल घेणार असल्याचं आपण बघतोय की दिसून येत आहे। काही वेळेतच आता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। सध्या त्यांना मातोश्री या बंगल्यावर सध्या घेण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करून मग पक्षप्रवेश जो आहे तो त्यांचा होताना बघायला मिळणार आहे। एकीकडे निवडणुका संपलेल्या आहेत आणि राजकीय स्थिती कुठेतरी शांत होत असताना पुन्हा एकदा अनेक राजकीय पक्षांना धक्के पडताना बघायला मिळतात। आपण बघतोय की मोठा हा पक्षप्रवेश म्हणावा लागेल, मोठा धक्का हा भाजपला या ठिकाणी सध्या पडताना बघायला मिळतोय आणि यातच आता भाजपचं नेमकं लक्ष कसं असेल किंवा त्यांचं नेमकं म्हणणं कसं असेल या सगळ्या संदर्भात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। बिलकुल, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।